ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाविरोधात लढा उभारावा लागेल। हा लढा सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात नसेल तर सर्वोच्च न्यायालयात विरोधात असेल। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी। धमकीनंतर संजय उपाध्याय यांच्या सुरक्षेत वाढ। उपाध्याय यांना तिसऱ्यांदा मिळाली धमकी। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा। 7 कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री। संस्था चालकांसह तत्कालीन निबंधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र। मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला। भावातली घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा संताप। कांद्याला हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। नालासोपाऱ्यात बनावट मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखा 2 पथकाची कारवाई। कारवाईत एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त। वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला मार्गावर नव्या रस्त्यांच्या बांधकामामुळे रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावर आतापर्यंत 20 वाहनांचा अपघात झाल्याची माहिती। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर नोटांची उधळण। नगराध्यक्षपदाचे उमेदवार शहाजहा शफावत अन्सारींवर नोटांची उधळण। भाषण देत असताना समर्थकांनी मंचावर येत उधळले पैसे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।